मुंबईमध्ये गोरेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन पाहायला मिळालं। वॉर्ड ऑफिसरच्या समोरच अभ्यंग स्नान करत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। पालिकेच्या कार्यालयासमोर या पदाधिकाऱ्यांनी थेट उटण्यानं आंघोळ केली। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप होतं आणि कुठल्या मागण्या आंदोलकांनी केल्या? इथे नक्की जाऊन पाहिलं तर गोरेगाव येथे ठाकरेंच्या सेनेने एक अनोखं आंदोलन केलंय। वॉर्ड ऑफिसरच्या समोर थेट अभ्यंग स्नान करत ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन करायचं पाहायला मिळते। कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे अनेक दिवसांपासून अनेक नागरिक त्रस्त होते। त्या भागामध्ये जो गोरेगावचा परिसर आहे, गोरेगाव पश्चिम मधील जो पी दक्षिण सहाय्यक आयुक्त जो परिसर आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीची टंचाई होती असं अनेक नागरिक बोलत होते। त्यामुळे आता ठाकरेंच्या सेनेने हे आंदोलन करायचं पाहायला मिळते। ऐन दिवाळीमध्ये आंदोलन केल्यामुळे हे आंदोलन कुठेतरी आता आपण पाहिलं की प्रकाश झोतात पण येते, कारण अनेक दिवसांपासून हा प्रश्न जे अधिकारी ते सोडत नव्हते। त्यामुळे ठाकरेंच्या सेनेने हे आंदोलन केल्याचं आपल्याला माहिती मिळते। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी पद्मेश।